तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. तुम्ही पण आता प्रचारात उतरलाय. कसा प्रतिसाद मिळतोय तो आपल्याला? ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि मला जनतेने निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे असा आग्रह केला आणि म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जातो. त्यामुळे मला जनतेचा प्रचंड चांगला प्रतिसाद आहे. खूप उत्स्फूर्तपणे लोक माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मला निवडणूक ही सोपी वाटते. आपण कोणत्या सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच्या विकासासाठी विजन काय आहे आपलं? मी देवगाव रंगारी जिल्हा परिषद सर्कलमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निवडणुकीला सामोरं जात आहे. मला पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा ऋणी आहे. आणि माझ्याचबरोबर पंचायत समितीला माया ललित सुराशे यांना देवगाव रंगारी पंचायत समिती गणासाठी उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ताळपिंपळगाव पंचायत समिती गणासाठी विजय संताराम हार्दे यांना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही तिघं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निवडणुकीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सामोरं जात आहे. विजयांच्या बाबतीत तुम्ही बोलले म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांना वैयक्तिक अनेक लाभाच्या योजना देता येतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातले रस्ते करता येतात. अशा अनेक गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतात. त्या करण्यासाठीच लोकांचा आग्रह आहे आणि लोकांचा आग्रह या कारणाने आहे की मी आज तरी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नाही, मी साधा ग्रामपंचायत सदस्य नाही, पण अनेक विकासाची कामं आपण या भागात करू शकलो. रस्त्याची कामं असतील, लोकांनी सांगितले समजा ट्रान्सफॉर्मर पाहिजे कोणाला, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर कोणी लवकर ट्रान्सफॉर्मर देत नाही, असे जे ज्या अडचणी लोकांच्या येतात त्यासाठी लोक जेव्हा कॉन्टॅक्ट करतात ती तात्काळ कामं झाल्यामुळे लोक आग्रह करतात की यांनी निवडणूक लढवली पाहिजे. कारण पदाधिकारी असलं तर अधिक निधी आपल्याला ओढून आणता येतो. त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या जेवढ्याही योजना असतील आपण मोफत सगळ्या लोकांसाठी त्याचा लाभ करून दिलेला आहे. म्हणून लोकांना वाटतं की जनतेत राहणारी लोक ही कामं करू शकतात. सर, तुम्ही प्रचारानिमित्त फिरताय, लोकांशी भेटतात, बोलतात, काय समस्या जाणवल्या त्यांच्याकडून? आपल्या देवगाव रंगारी सर्कलमध्ये प्रामुख्याने अडचण लोकांची रस्त्याच्या बाबतीतली आहे. जो माणूस भेटतो तो सगळ्यात पहिले आमच्या भागात रस्ता झाला पाहिजे हीच गोष्ट बोलतो. दुसरी गोष्ट आहे लाईटचं म्हणजे लाईनचं डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिकल लाईनचं डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर जातात त्याचं कारण आहे की जास्त प्रमाणात लोड असतो आणि एकाच वेळेला सगळ्या इलेक्ट्रिक मोटार सुरू झाल्या की त्यावर लोड येऊन ते जातात. ट्रान्सफॉर्मरची एक मागणी असते. आणि त्याचप्रमाणे चांगल्या शाळा असल्या पाहिजे, प्रत्येक गावात चांगली स्मशानभूमी असली पाहिजे. अशा काही काही छोट्या छोट्या मागण्या लोक करतात. लोकांच्या काही फार मोठ्या मागण्या नाही आहे. सर, जिल्हा परिषदेचा निधी हा खूपच तोकडा असतो आणि त्याच्यामध्ये विकास कामं होत नाही. वर तुमचं केंद्रात आणि राज्यात पण भाजप सरकार आहे, तर असं स्पेशल निधी आणण्यासाठी काही प्रयत्न होतील का आपल्याकडून? या अगोदरही आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जरी इलेक्टेड कुठल्या पदावर जरी नसलो तरी पण पक्षाच्या माध्यमातून या सर्कलमध्ये जवळपास 30 ते 35 कोटीपर्यंतचा निधी आपण आणू शकलो. मग डॉक्टर भागवत कराड साहेब हे केंद्रात अर्थमंत्री होते, त्यांच्या वतीने आपण नाबार्ड योजनेमधून काही रस्त्यांच्यासाठी निधी घेतला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून काही रस्ते आपण मंजूर करून घेतले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून काही रस्ते मंजूर करून घेतले. अशा वेगवेगळ्या हेडमधून अतुलजी सावे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून 0304 बजेट हेड जे असतं त्यामधून एक 8.5 कोटीचा कानडगाव ते विटखेडा रस्ता मंजूर करून घेतला आपण. देवगाव ते ताळपिंपळगाव या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये निधी घेऊ शकलो. म्हणजे असे वेगवेगळ्या हेडमधून अनेक निधी मिळतात. जरी जिल्हा परिषदेला जास्त निधी नसेल पण आपण थोडेसे वेगळ्या ठिकाणी प्रयत्न केले, कोणता निधी कुठून मिळतो ते हेड जर नीट समजून घेतले आणि त्यासाठी जर प्रामाणिकपणाने प्रयत्न केले तर ते निधी उपलब्ध होत असतात. सर, आपली राजकीय पार्श्वभूमी कशी आहे? म्हणजे भाजपमध्ये केव्हापासून कार्यरत आहेत आणि कोणत्या कोणत्या पदावर कामं केले आतापर्यंत? मी माझ्या घरात तसं कोणीही राजकारणात नाही आहे. मी माझ्या घरातला हा प्रथम राजकारणी व्यक्ती झालो. म्हणजे मी एका सामाजिक संघटनेत काम करायचो, चळवळीच्या अनुषंगाने काम करायचो. पण ते करत असताना लोकांचा जेव्हा विश्वास बसतो, लोकांची कामं आपण प्रामाणिकपणाने करतो, त्यावेळेला लोक हा आग्रह करतात की आता असा व्यक्ती आपल्याला राजकारणात एखाद्या पदावर अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांनी मला आग्रह केला. त्या निमित्ताने मी 2012ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला लोकांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती, परंतु मला ती उमेदवारी मिळू शकली नाही.
आणि त्याच वेळेला कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता विधानसभेची तयारी आपण करूया, म्हणून 2014साठी विधानसभेची तयारी आम्ही केली आणि विधानसभेला सुद्धा राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली, पण ती मिळू शकली नाही. आणि त्याच नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती 2014ला तुटली आणि त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली. त्यावेळेचे आमचे जिल्ह्यातले नेते संजयजी खंबायते यांच्याशी संपर्क केला. तेही मला त्यावेळेला असं बोलले की भारतीय जनता पार्टी हा हुशार किंवा प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर अशा तज्ज्ञ लोकांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे ते मला देवेंद्र फडणवीसकडे घेऊन गेले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी, त्यावेळेला ते प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की तुम्ही चळवळीत काम करतात, सामाजिक संघटनेत काम करतात आणि तुम्ही प्राध्यापक आहात, त्यामुळे तुम्हाला निश्चितच उमेदवारी मिळेल. फक्त आमची युती तुटली की मग तुम्हाला कन्फर्म सांगूया. आणि युती तुटली त्यानंतर मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली. मी निवडणुकीला सामोरं गेलो विधानसभेच्या. ठीक आहे, त्यावेळेला मला यश मिळू शकलं नाही, पण 2014 पासून तर आजपर्यंत मी भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत हिरिरीने सक्रिय होऊन काम केलं. त्यामुळे पक्षाने मला चांगल्या जबाबदाऱ्या दिल्या. आता पक्षाने मला सुरुवातीला जिल्ह्याचं सरचिटणीस पद दिलं आणि मी त्या जबाबदार पदावर काम करू शकलो. त्यानंतर पक्षाने मला विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचं सदस्य ही जबाबदारी दिली. अशा प्रमुख जबाबदाऱ्या पक्षाने मला दिल्या आणि पक्षात सक्रिय काम करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे मी या पक्षामध्ये खूप समाधानी आहे. या पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करतो ग्रॉसरूटला, त्याला मान सन्मान दिला जातो आणि त्यालाच उमेदवारी दिली जाते किंवा त्याच्यासाठी हा पक्ष पायघड्या टाकतो. अशी मला अनेक उदाहरणं सांगता येईल की पक्षाचं जो कार्यकर्ता, त्याची परिस्थिती जरी नसेल परंतु तो चांगला कार्यकर्ता आहे, लोकांसाठी धावून जातो, जनतेचा सेवक म्हणून काम करतो, लोकांमध्ये 24 तास सक्रिय राहून लोकांची कामं करतो, विकासाच्या भूमिका घेतो, अभ्यासपूर्ण मतं मांडत असतो. अशा कार्यकर्त्याला हा पक्ष मान सन्मान देतो, उमेदवारीबद्दल त्यासाठी आग्रही राहतो आणि त्याला मदतही करतो पक्ष म्हणून. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे आणि अनेक उदाहरणं मला या पक्षाबद्दलचे सांगता येतील. सर, सर्कलमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले जातील? शिवना टाकळी हा मध्यम प्रकल्प देवगाव रंगारी सर्कलमध्येच येतो आणि त्यामुळे या धरणातून कॅनॉलद्वारे देवगाव रंगारीच्या धरणामध्ये पाणी सोडलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर ताडपिंपळगावच्या स्टोरेज टँकमध्ये सुद्धा पाणी सोडलं तर या भागात सर्वत्र पाणी राहू शकतं. अशी व्यवस्था करावी लागेल. देवगावला येणारा जो एक्सप्रेस कॅनॉल आहे, थोडीशी त्याच्या काही ठिकाणी कामं करणं आवश्यक आहे. ती जर झाली तर पाणी देवगावच्या धरणामध्ये डायरेक्ट येतं. यावर्षी दोन्ही धरणामध्ये ओव्हरफ्लो झाल्यामुळे चांगलं पाणी आहे, परंतु अशी परिस्थिती कायमच राहते असं नाही आहे. म्हणून शिवना टाकळी धरणात तर पाणी कायम येतच, पण शिवना टाकळीचं पाणी देवगावच्या धरणात सोडलं तर देवगावच्या धरणातही पाणी राहील. म्हणजे या भागातली सगळी शेती ओलिताखाली येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही पिण्याच्या पाण्यासंदर्भात बोलले तर याच धरणावरून म्हणजे शिवना टाकळीच्या धरणावरून जलजीवन मिशन अंतर्गत सगळ्या गावामध्ये ज्या काही योजना पूर्ण झालेल्या आहेत, त्या योजनेला जर पाणी कायमस्वरूपी जर तिथून योजना केल्या तर सगळ्याच गावात 24 तास पाणी देता येऊ शकते, याची मला खात्री आहे. सर, या निमित्ताने तुम्ही मतदार राजांना काय आवाहन करणार? या निवडणुकीच्या निमित्ताने मी मतदारांना आवाहन करतो की त्यांनी प्रामाणिक आणि चांगलं काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि हे मतदार या सर्कलमधले नक्कीच करतायत, कारण त्यांच्यामुळेच, त्यांच्या आग्रहामुळेच मी निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे ते निश्चित माझ्या बरोबर आहे आणि त्यांनी ते मला मतदान करतील याचा मला विश्वास आहे, खात्री आहे.